आणि आता राज्यातील काही महत्त्वाच्या बातम्यांकडे वळूयात। अंजली दमानिया यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं चौकशीसाठी हजर राहण्यासाठी आता पत्र पाठवलेलं आहे। माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्या विरोधात केलेल्या तक्रारी अर्जाच्या अनुषंगानं ही चौकशी होणार आहे। धनंजय मुंडे हे कृषी मंत्री असताना त्यांनी मोठा भ्रष्टाचार केला असा आरोप दमानिया यांनी केलेला होता। राज्यातील सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना बळकटी देण्यासाठी सरकारनं योजना सुरू केलेली होती। त्यामध्ये धनंजय मुंडे यांनी मंत्री असताना कोट्यवधींचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप अंजली दमानिया यांनी केलेला होता। तर आता या सगळ्या संदर्भात अंजली दमानिया यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं चौकशीसाठी हजर राहावं यासाठी एक पत्र पाठवलेलं आहे। माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्या विरोधात त्यांनी तक्रारी दाखल केलेला होता एका अर्जाच्या मार्फत आणि त्याच अनुषंगानं ही चौकशी होईल। धनंजय मुंडे हे कृषी मंत्री असताना त्यांनी मोठा भ्रष्टाचार केला असा थेट आरोप अंजली दमानिया यांचा होता। मात्र आता या सगळ्या आरोपांच्या संदर्भात आणि जो आक्षेप अंजली दमानिया यांचा आहे त्या सगळ्या संदर्भात त्यांची चौकशी होणार आहे। या संदर्भातलं पत्र सुद्धा त्यांना पाठवण्यात आलेलं आहे। राज्यामधील सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना बळकटी देण्यासाठी सरकारनं योजना सुरू केलेल्या होत्या। मात्र त्यामध्ये धनंजय मुंडे यांनी मंत्री असताना कोट्यवधींचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप अंजली दमानिया यांनी केलेला होता। तर त्यांनी केलेल्या या आरोपाच्या संदर्भात आता चौकशी होईल। अंजली दमानिया आपल्या सोबत आहेत। धनंजय मुंडे यांच्या बाबतीत ते मंत्री असताना अनेक तुम्ही विषय घेऊन आला होतात, अनेक आर्थिक गैरव्यवहाराच्या गोष्टी तुम्ही माध्यमांसमोर मांडला होतात। लाचलुचपत विभागाला सुद्धा तशा पद्धतीची तक्रार केली होती। लाचलुचपत विभागाकडून एक प्रतिसाद म्हणावा लागेल। आज 2 दिवसात तुम्हाला ह्या सगळ्या असं म्हटले, पुरावे घेऊन या असं म्हटलेत। काय नेमक्या गोष्टी आहेत, किती तयारी आता झालेली आहे या बाबतीत? 2 महिन्यापूर्वी कृषी विभागात झालेला घोटाळा आणि त्याची सगळी माहिती मी जनतेपुढे आणली होती आणि जनतेपुढेच नाही तर मी सगळ्या यंत्रणांना देखील पत्र लिहिलं होतं। त्याच्यापैकी लोकायुक्तांकडनं आणि अँटी करप्शन ब्युरोकडनं मला दोघांकडनं पत्र आलेली आहेत आणि लोकायुक्तांचं हिअरिंग जे लागलं आणि ते अतिशय महत्त्वाचं आहे माझ्या अकॉर्डिंगली, कारण लोकायुक्तांनी त्या बैठकीला मुख्य सचिव महाराष्ट्र, सचिव कृषी आणि डीजी महाराष्ट्र पोलीस यांना त्या बैठकीला ते हिअरिंगसाठी बोलवलं आहे। तर ती पण अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे। आणि काल रात्री उशिराने मला हे एक जे पत्र आलं होतं अँटी करप्शन ब्युरोकडनं, तर त्यांनी मला 2 महिन्यापूर्वीच्या तक्रारीला 2 दिवसात येऊन हजर व्हा असं लिहिलं आहे। पण असो, मला त्याच्यातही आनंद आहे आणि उद्या मी जाऊन त्यांची वेळ घेऊन तिथे जाऊन सगळे माझ्याकडे असलेले पुरावे अँटी करप्शन ब्युरोकडे देणार आहे। होईल फारसं काही असं मला वाटत नाही, कारण अँटी करप्शन ब्युरोने आत्तापर्यंत कुठल्याच मंत्र्यावर चांगली कारवाई केलेली मी बघितलेली नाही आहे। त्यामुळे होईल काही नाही मला माहित नाही, पण माझं कर्तव्य मात्र मी नक्कीच करेन। यालाच धरून प्रश्न, कारण का अँटी करप्शनकडे तक्रारी मोठ्या प्रमाणात जातात। मग अधिकारी असतील, मंत्री असतील, सर्वसामान्य लोक सुद्धा त्या तक्रारी करतात। मात्र त्याचा जर कारवाईचा रेशो आपण जर बघितला तर फार कमी टक्क्यांमध्ये तो येतो। तुम्हाला काय आशा आहे हा सगळा दिल्यानंतर, की हा एक जुजबी खेळ आहे म्हणायचं? अगदी, कारण मी सिंचन घोटाळ्यापासून सगळेच जेव्हा द्यायचे, महाराष्ट्र सदन घोटाळा असो त्याची आणि आताची परिस्थिती काय झाली ते बघितलं। अगदी चौकशी करून महाराष्ट्र सदन घोटाळ्यात चार्जशीट 3-3 हजार पानांचं झाल्यानंतर सुद्धा पुढे ती केस क्लोज केली जाते, सिंचन घोटाळा क्लोज होतो। त्यामुळे याच्यातनं फार काही ते साध्य करतील असं मला वाटत नाही, कारण ते आता सत्तेतल्या लोकांच्या हातातलं भावलं झालंय। त्यामुळे त्यांच्याकडनं फारशी मला अपेक्षा नाही आहे, पण बघू, आपण आपलं कर्तव्य नक्कीच करत राहायचं असतं। अंजली दमानिया होत्या, सामाजिक कार्यकर्त्या। त्यांनी सगळ्याच प्रश्नांची उत्तरं दिली आहेत। खास करून ज्या पद्धतीनं लाचलुचपत विभागाने त्यांना नोटीस दिलेली आहे त्याच्या बाबतीत त्यांनी स्पष्टपणे म्हटलंय की मी पुरावे जे आहे सगळे सादर करणार आहे, मात्र कारवाई नेमकी काय केली जाणार आहे हे पाहणं अधिक महत्त्वाचं असणार आहे। कारण का त्यांनी अनेक दाखले सुद्धा दिले आहेत। सिंचन घोटाळा असेल, महाराष्ट्र सदन घोटाळा असेल, याच्या बाबतीत काय झालं हा सुद्धा प्रश्न त्यांनी एक प्रकारे अँटी करप्शन विभागाला विचारलेला आहे। त्यामुळे ज्या पद्धतीनं आता धनंजय मुंडे यांच्या बाबतीत ते पुरावे सादर करणार आहे त्याच्यातून नेमकी कारवाई काय धनंजय मुंडेंवरती केली जाते हे पाहणं अधिक महत्त्वाचं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रतीक जाधवसह विशाल पाटील, NDTV मराठी, मुंबई।